बघा असं मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकली मोहरी, बघा मोहरी नंतर तळली का थोडेसे जिरे टाकायचे. जिऱ्याच्या नंतर एक कांदा आणि एक टमाटर आणि बघा कांदा टमाटर टाकायच्या नंतर असं छान मिक्स करून घेणार. आणि मटकीची बघा छान अशी धुवून घेतलेली मस्त. आणि बघा कांदा टमाटर आपला एकदम ब्राऊन झालेला आहे. आणि बघा अशी मी याच्यामध्ये मटकी टाकून घेतलेली आहे. थोडी साखर तेलामध्ये असं भाजून घेणार आहे. थोडीशी बघा हळद टाकून घेतलेली आहे. आणि हळदीच्या नंतर बघा मी शेंगदाणे लसूण कोथिंबीर असं वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि मसाला पण मी टाकलेला आहे याच्यामध्ये वरती. आणि बघा असं मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि बघा असं मस्त मिक्स करून घेतलेली आपली मटकीची उसळ आहे. बघा किती भारी कलर आलेला आहे. चला आता आपण बघू थोडीशी भाजी शिजू देऊ आपण. बघा आपली मटकीची उसळ मस्त शिजत आहे आता. आणि बाजूलाच बघा मी थोडी छोटी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये बघा तेल टाकून थोडंसं लसूण टाकलेलं आहे. लसणाच्या नंतर बघा मी मिरच्या टाकून घेतल्या. आणि बघा इथे टमाटर टाकून घेतलेलं आहे. बघा आपलं मिसळ पण छान शिजत आहे इकडे. आणि बघा असा कांदा टमाटर आपला छान असं मऊ झालेलं आहे. शेवटीची भाजी टाकून घेणार आहे. मेथीची भाजी मी सगळं टाकून घेतलेली आहे. आणि बघा इथं थोडंसं मीठ टाकून घेतलं मी चवीपुरतं. आणि बघा उसळीमध्ये पण थोडंसं मीठ टाकायचं राहिलं होतं, त्यामुळे उसळीत पण मीठ टाकून घेतले. आणि बघा मी अशी थोडीशी ना मसुराची डाळ टाकलेली आहे भाजीमध्ये.
उडदाच्या डाळीनं पण छान लागते भाजी. शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मस्त आपण. आणि बघा इथं आपली उसळ पण झालेली मस्त. मटकीची उसळ, मेथीची भाजी कशी झाली तर नक्की सांगा. हे बघा मस्त आपली मटकीची उसळ पण शिजलेली झाली. आणि बघा माझ्याकडे मिक्सरचं